नमस्कार. टेक्सास लीगल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मी ॲडव्होकेट अविनाश पाटील. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पॉवर ऑफ अटर्नी संदर्भात डेटा एंट्री कशा पद्धतीने केली जाते. मागच्या व्हिडिओमध्ये आपण कुठल्याही दस्तासाठी पॉवर ऑफ अटर्नी वगैरे जे काही दस्त असतील, ॲग्रीमेंट टू सेल असेल, खरेदी खत असेल इत्यादी संदर्भात आपण कशा पद्धतीने IGR महाराष्ट्र या वेबसाईटवरती डेटा एंट्री करू शकतो याचा संपूर्ण व्हिडिओ आपण त्या ठिकाणी बघितलेला होता. त्यामध्ये बऱ्याच लोकांनी कमेंट्स केलेल्या होत्या की पॉवर ऑफ अटर्नी संदर्भात आम्हाला स्पेशल डेटा एंट्री त्या संदर्भात एक व्हिडिओ दाखवा. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्याची संपूर्ण माहिती बघणार आहोत. तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. आपल्याला माहिती आहे IGR महाराष्ट्र या वेबसाईटवर गेल्यानंतर आपण महाराष्ट्र शासनाने आपल्याला ऑनलाईन सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. दस्त नोंदणीसाठी सादर करण्यापूर्वी आपल्याला पब्लिक डेटा एंट्री IGR महाराष्ट्र या वेबसाईटमधून त्या ठिकाणी करणे बंधनकारक असे आहे. आपल्याला माहिती आहे ऑनलाईन सुविधेमध्ये PD रजिस्ट्रेशन पब्लिक डेटा एंट्रीमध्ये गेल्यानंतर आपल्यासमोर लॉग इनचे पेज त्या ठिकाणी उपलब्ध होते. मागच्या व्हिडिओमध्ये लॉग इन ID आणि पासवर्ड कशा पद्धतीने बनवायचा, कशा पद्धतीने मिळवायचा या संदर्भात आपण माहिती बघितलेली आहे. माझ्याकडे ID पासवर्ड असल्यामुळे मी डायरेक्ट या ठिकाणी कॅप्चा भरल्यानंतर लॉग इन करणार आहे. आपण या ठिकाणी बघू शकतो की मागचे जे काही आपण डेटा एंट्री केल्या असतील त्याचं या ठिकाणी शो ऑल टोकन त्याची संपूर्ण माहिती या ठिकाणी आपल्यासमोर उपलब्ध होते. तसेच नवीन डेटा एंट्री करण्यासाठी आपण या ठिकाणी आपला जो काही डिस्ट्रिक्ट असेल तो या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करून घ्यावा लागतो. सिलेक्ट करून घेतल्यानंतर आपण ज्या सब रजिस्टर ऑफिसला ज्या दुय्यम निबंधक कार्यालयात आपण दस्त नोंदणीसाठी सादर करणार आहोत त्या दुय्यम निबंधक कार्यालय सिलेक्ट केल्यानंतर आपण पुढे स्टार्ट करू शकतो. स्टार्ट केल्यानंतर आपण बघू शकतो की इथं अनुच्छेद निवडा. अनुच्छेद निवडल्यामध्ये आपण हा व्हिडिओ पूर्णतः पॉवर ऑफ अटर्नी कुलमुखत्यार संदर्भात बघणार असल्यामुळे या ठिकाणी 48 हा आर्टिकल कोड म्हणजेच मुखत्यारनामा या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचा आहे. मुखत्यारनामा सिलेक्ट केल्यानंतर दस्ताचे शीर्षक या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने देण्यात आलेले आहेत. जसे की कुलमुखत्यारपत्र असेल, पॉवर ऑफ अटर्नी, आम मुखत्यारनामा, अधिकारपत्र, जनरल पॉवर ऑफ अटर्नी, स्पेशल पॉवर ऑफ अटर्नी, विशेष मुखत्यारनामा, कधी रद्द न होणारे कुलमुखत्यारपत्र, हे पॉवर ऑफ अटर्नीचे प्रकार आहेत. ज्यामध्ये कधी रद्द न होणारे कुलमुखत्यार असेल जे कधी रद्द होत नाही किंवा काही स्पेशल कामासाठी जे पॉवर ऑफ अटर्नी दिली जाते ती स्पेशल पॉवर ऑफ अटर्नी त्या ठिकाणी असते. तर इत्यादी प्रकार आहेत, त्याबद्दल आपण नंतर बघणार आहोत. यामध्ये आपण पॉवर ऑफ अटर्नी हे दस्ताचे शीर्षक या ठिकाणी सिलेक्ट करून घेऊ शकतो. बाजारभाव आपल्या या ठिकाणी कुठल्याही पॉवर ऑफ अटर्नीला मोबदला किंवा बाजारभाव नसतो. जर मोबदला दिलेला असेल तर या ठिकाणी आपण मोबदला भरू शकतो. मोबदला भरल्यानंतर आपण या ठिकाणी मुद्रांक शुल्क आपल्याला या ठिकाणी काढून घ्यावं लागते. मुद्रांक शुल्क आपल्याला जर एखाद्या व्यवहारासाठी किंवा स्थावर मालमत्तेसंदर्भात जर पॉवर ऑफ अटर्नी दिली असेल तर या ठिकाणी आपल्याला तसे सिलेक्ट या ठिकाणी करून घ्यायचे असते. मी या ठिकाणी माझी महानगरपालिकेमध्ये ज्या मी प्रॉपर्टीचं पॉवर ऑफ अटर्नी देतोय ती माझी प्रॉपर्टी ही महानगरपालिकेमध्ये असल्यामुळे मी या ठिकाणी महानगरपालिका पण बघू शकतो की स्थावर मालमत्ता यामध्ये मी 1 क्रमांकाचा कोड या ठिकाणी सिलेक्ट केलेला आहे. त्यानुसार इथं स्टॅम्प ड्युटी कॅल्क्युलेट करण्यात येते. बेसिकली जर विदाऊट कन्सिडरेशनची पॉवर ऑफ अटर्नी असेल तर 100 रुपयेच या ठिकाणी मुद्रांक शुल्क आकारण्यात येतं. याच्यामध्ये बंद केल्यानंतर आपण या ठिकाणी पोस्टाची संख्या म्हणजेच डॉक्युमेंट हँडलिंग चार्जेस जे काय असतील ते या ठिकाणी आपल्याला मेन्शन करायला लागतात. मुद्रांक शुल्क आपल्याला या ठिकाणी मुद्रांक शुल्क आपण बघितलेलं आहे की स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन कशा पद्धतीने त्या ठिकाणी त्याचं चलन काढण्यात येतं. ते चलन काढल्यानंतर आपण या ठिकाणी पब्लिक डेटा एंट्री करत असताना ई चलन म्हणून
आपण या ठिकाणी माहिती भरू शकतो. परंतु मी त्या व्हिडिओमध्ये आपल्याला सांगितलं आहे की या ठिकाणी ओरिजिनल GRN नंबर कधीही टाकायचा नसतो. ओरिजिनल GRN नंबर हा सब रजिस्टर ऑफिसला गेल्यानंतर तिथले क्लर्क हे टाकून घेत असतात. एखाद्या वेळेस जर आपल्या हातून चुकून ही डेटा एंट्रीमध्ये काही प्रॉब्लेम झाला तर तो GRN इथं वापरला जाऊ नये म्हणून आपण या ठिकाणी कुठलाही ओरिजिनल GRN नंबर न टाकता जो काय असेल किंवा या ठिकाणी प्रमाणपत्र दिलेलं असतं, प्रमाणपत्र कोड देखील आपण या ठिकाणी टाकू शकतो. अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला GRNची रक्कम जी काही स्टॅम्प ड्युटी कॅल्क्युलेट झालेली असेल त्याची रक्कम या ठिकाणी भरावी लागते. भरल्यानंतर सेव्ह केल्यानंतर आपण पुढे इथं आपण बघू शकतो की या ठिकाणी आपलं जे पेमेंटचं डिटेल्स आहे, जे चलन आहे या ठिकाणी सेव्ह करण्यात आलेलं आहे. सेव्ह केल्यानंतर आपण या ठिकाणी बंद करू शकतो. बंद केल्यानंतर आपण नेक्स्ट पेजवर पुढे प्रॉपर्टीच्या पेजवर या ठिकाणी जाऊ शकतो. प्रॉपर्टीच्या पेजवर आल्यानंतर आपल्याला ही जी काही पॉवर ऑफ अटर्नी असेल, ज्या प्रॉपर्टी संदर्भात दिलेली असेल किंवा ज्या कामासाठी दिलेले असेल त्या गावाचे नाव या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करणे आवश्यक असते. जे काही आपल्या गावाचे नाव असेल, सपोज कात्रज, जे काय असेल तुमच्याकडे जे काही जसं डॉक्युमेंट असेल त्या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी गावाचे नाव सिलेक्ट करून घ्यायचे असते. या ठिकाणी कॉर्पोरेशन, आता पुण्यामध्ये 2 कॉर्पोरेशन आहेत, पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका. तर आपण या ठिकाणी पुणे महानगरपालिका सिलेक्ट करून घ्यायचे. जो काही आपला महानगरपालिकेच्या क्षेत्राचा असेल तो क्षेत्र आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचा असतो. सर्वे नंबर, जो काही प्रॉपर्टीचा आपण ज्या प्रॉपर्टीचा पॉवर ऑफ अटर्नी देतोय तो सर्वे नंबर या ठिकाणी आपल्याला नमूद करणे आवश्यक आहे. सर्वे नंबर या ठिकाणी नमूद केल्यानंतर क्षेत्रफळ जे काही असेल ते क्षेत्रफळ या ठिकाणी आपल्याला नमूद करणे आवश्यक असते. इतर माहिती आपण बघू शकतो की क्षेत्रफळ यामध्ये इनपुट केल्यानंतर आपण खाली डायरेक्ट इतर माहिती यामध्ये येतो. या ठिकाणी पत्ता यावर क्लिक अगोदरच असतं, परंतु आपल्याला इतर माहिती यावर क्लिक करून आपल्याला या ठिकाणी मराठीमध्ये माहिती भरवायची असते. आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं आहे की मराठी टायपिंग ही कुठल्या पद्धतीने करता येते. आपण गुगल इनपुटवर देखील वापरून आपण इंग्लिश टू मराठी टायपिंग करू शकतो किंवा इतर सॉफ्टवेअर आहेत त्यामध्ये आपण या ठिकाणी डायरेक्ट मराठी टायपिंग करू शकतो. माझ्याकडे प्रमुख हे सॉफ्टवेअर असल्यामुळे मी या ठिकाणी डायरेक्ट इतर माहिती मालमत्तेचे वर्णन भरणार आहे. पण जनरली पॉवर ऑफ अटर्नीला इंडेक्स 2 नसल्यामुळे, त्याचा इंडेक्स 2 येत नसल्यामुळे या ठिकाणी जास्त काही प्रॉपर्टीचं वर्णन या ठिकाणी नमूद करणे आवश्यक नसते. तर आपण अशा पद्धतीने देखील डेटा एंट्रीमध्ये मालमत्तेचे वर्णन टाकू शकतो की दस्तातील नमूद वर्णनाप्रमाणे, दस्तातील नमूद वर्णनाप्रमाणे या ठिकाणी आपण अशा पद्धतीने देखील या ठिकाणी नमूद करू शकतो. नमूद केल्यानंतर आपण या ठिकाणी डायरेक्ट सेव्ह करायचं आहे. सेव्ह केल्यानंतर आपण खाली बघू शकतो की आपण जे काही प्रॉपर्टीचं डिटेल्स या ठिकाणी भरलेलं आहे ते या ठिकाणी सेव्ह झालेलं आहे. जर यामध्ये काही करेक्शन असतील तर या ठिकाणी सिलेक्ट करून परत या ठिकाणी आपल्याला जे काही करेक्शन आहेत ते करून घ्यायचे आहेत. जर काही करेक्शन नसेल तर नेक्स्ट पेज, प्रॉपर्टीचं पेज या ठिकाणी आपल्याला डेटा एंट्री केल्यानंतर पुढचं पेज असतं आपल्याला पार्टीचं पेज. यामध्ये आपल्याला आपण बघू शकतो की कुलमुक्त्यार देणार, आता जो व्यक्ती कुलमुक्त्यार देत आहे तो देणार आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायचा असतो. सपोज एखाद्या कामासाठी एखादा मालक एखाद्या त्याच्या प्रॉपर्टीसाठी तो त्याची उपलब्धता नसल्यामुळे कुलमुक्त्यार पत्र हे दुसऱ्याला देत असेल तर या ठिकाणी तो पक्षकाराचा प्रकार हा कुलमुक्त्यार देणार म्हणून या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करायचा असतो. कुलमुक्त्यार देणार म्हणून सिलेक्ट केल्यानंतर आपण या ठिकाणी माहिती नमूद करणे आवश्यक असते. माहिती ही आपल्याला या ठिकाणी मराठीत नमूद करणे आवश्यक आहे. मराठीत या ठिकाणी आपल्याला जे आपण इथं बघू शकतो की लास्ट नेम, जे काही लास्ट नेम असेल, जसे की माझं पाटील आहे या ठिकाणी पाटील, फर्स्ट नेम जसे की अविनाश आणि मिडल नेम जसे की आत्माराम या ठिकाणी आपण सिलेक्ट करू शकतो.
आता आपण या ठिकाणी दोन ऑप्शन देण्यात आहे. मुद्रांक खरेदीदार आहे का, प्रस्तुतकर्ता आहे का. कधी लक्षात घेण्यासारखं आहे की जो कोणी देणार असेल, जो प्रॉपर्टी देत असेल किंवा जो कोणी डॉक्युमेंट्स वरती देणार असेल त्याला कधीही प्रस्तुतकर्ता आणि खरेदीदार हा सिलेक्ट करायचा नसतो. जो कोणी घेणार असेल त्याला आपण या दोन्ही बॉक्सवर क्लिक करू शकतो त्याच्या वेळेस. या ठिकाणी त्याचं वय नमूद करणे आवश्यक असते. आपल्याला माहिती आहे की मागच्या व्हिडिओमध्ये आपण कशा पद्धतीने या ठिकाणी माहिती भरू शकतो, ती संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी आपल्याला भरायची असते. यामध्ये प्लॉट क्रमांक वगैरे इत्यादी मध्ये माहिती न भरता यामध्ये डॉट डॉट आपण करू शकतो. डॉट डॉट केल्यानंतर आपण आपला जो काही ॲड्रेस असेल तो पूर्ण ॲड्रेस आपण या ठिकाणी नमूद करू शकतो. रोड क्रमांक जो देण्यात आलेला आहे, रोड क्रमांकाचा जो कॉलम देण्यात आलेला आहे, या कॉलममध्ये आपला जो काही संपूर्ण पत्ता असेल तो संपूर्ण पत्ता आपल्याला या ठिकाणी नमूद करायचा आहे. या ठिकाणी आपण बघू शकतो की संपूर्ण पत्ता या ठिकाणी एकाच कॉलम मध्ये आपण भरू शकतो. त्याचा जो काही पिनकोड असेल आपल्या गावाचा, एरियाचा, तो पिनकोड या ठिकाणी नमूद करावा. पिनकोड नमूद केल्यानंतर आपण खाली या ठिकाणी बघू शकतो की ऑटोमॅटिक या ठिकाणी शहराचे नाव, राज्याचे, जिल्ह्याचे नाव या ठिकाणी येत असते. ओळख मार्क या ठिकाणी डॉट केल्यानंतर जो काही मोबाईल क्रमांक असेल तो मोबाईल क्रमांक या ठिकाणी आपल्याला भरावा लागतो. मोबाईल क्रमांक भरल्यानंतर आपण इथं खाली बघू शकतो की नवीन या ठिकाणी अपडेट पब्लिक डेटा एंट्री करत असताना आलेला आहे. जन्मतारीख पण त्याच्यासाठी वर स्वतंत्र व्हिडिओ त्या ठिकाणी बघितलेला आहे मागच्या व्हिडिओमध्ये. जन्मतारीख जो काही ही पार्टी या ठिकाणी नमूद केलेलं आहे त्याचं जे पॅन कार्डवरती नाव आहे ते नाव या ठिकाणी मॅच होणं आवश्यक आहे. जरी तर मराठीत काही वेगळे असेल तर या ठिकाणी आपण करू शकतो आणि अशा पद्धतीने कुठलंही जे काही नाव असेल त्याचं पॅन कार्डवरती ते या ठिकाणी भरू शकतो. ते मॅच होणे गरजेचे आहे. तसेच इथं जी काही जन्मतारीख असेल ती जन्मतारीख या ठिकाणी मॅच होणे गरजेचे असते. त्याशिवाय पॅन कार्ड व्हेरिफिकेशन होत नाही. पण या ठिकाणी जसं की मराठीचं नाव आपलं जे काय असेल परंतु त्याप्रमाणे आपलं इंग्लिशमध्ये स्पेलिंग मॅच होत नसते, तर आपण या ठिकाणी एडिट करून अशा पद्धतीने आपलं नाव या ठिकाणी भरू शकतो. नाव, जन्मतारीख ही मॅच होणे गरजेचे असते. त्याचप्रमाणे या ठिकाणी आपण पॅन कार्ड या ठिकाणी आपला नमूद करणे, काही पार्टीचा पॅन कार्ड असेल तो या ठिकाणी नमूद करणे आवश्यक असते. ही माहिती बोलल्यानंतर आपण व्हेरीफाय पॅन नंबर करू शकतो. अशा पद्धतीने आपण पॅन कार्ड व्हेरिफिकेशन केल्यानंतर या ठिकाणी माहिती जतन करू शकतो. माहिती जतन केल्यानंतर आपण बघू शकतो की या ठिकाणी कुलमुखत्यार देणाऱ्याचे नाव या ठिकाणी उपलब्ध झालेले आहे. कुलमुखत्यार देणार नंतर या ठिकाणी नवीन पार्टी आपल्याला सिलेक्ट करून घ्यायची आहे. ज्याला पॉवर ऑफ अटर्नी देत आहे, जो कोणी पॉवर ऑफ अटर्नी घेणार आहे, ज्याला ते हक्क व अधिकार मिळणार आहे तो पॉवर ऑफ अटर्नी होल्डर असतो. पॉवर ऑफ अटर्नी होल्डरची माहिती आपल्याला त्याप्रमाणे या ठिकाणी भरायची असते.
अशा पद्धतीने पॉवर ऑफ अटर्नी होल्डरची माहिती देखील आपल्याला या ठिकाणी सेव्ह करून घ्यायची आहे. कुलमुख्तार देणार आणि पॉवर ऑफ अटर्नी होल्डर या दोघांचे या ठिकाणी पार्टीचे डिटेल्स आपण भरल्यानंतर आपण आपली जी डेटा एंट्री आहे ती आपण पुढे नेक्स्ट करू शकतो. नेक्स्टमध्ये आपल्याला जो कोणी ओळखदार असेल, जसे की वकील असतात, वकिलाचे नाव इत्यादी माहिती या ठिकाणी भरायला लागते. जर वकील नसेल ओळखदारसाठी तर 2 या ठिकाणी ओळखदार लागतात. दोघांची माहिती या ठिकाणी आपल्याला जतन करावी लागते. जर कोणी वकील असेल डेटा एंट्री आपलं दस्त सादर करण्यासाठी रजिस्ट्रेशनसाठी, तर एकट्या वकिलाचं नाव या ठिकाणी सफिशियंट असतं. याप्रमाणे आपण ओळखदाराची माहिती देखील या ठिकाणी जतन करू शकतो, या ठिकाणी सेव्ह करू शकतो. आपल्याला सेव्ह करायची असते. सेव्ह केल्यानंतर आपण माहिती या ठिकाणी भरल्यानंतर आपण या ठिकाणी सेव्ह करू शकतो. या प्रकारे या ठिकाणी ओळखदार साक्षीदाराची माहिती नमूद केल्यानंतर आपली जी काही डेटा एंट्री असेल ती ऑलमोस्ट संपलेली आहे. पुढे नेक्स्ट या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपण जर आपल्याला ज्या सब रजिस्टर ऑफिसला दस्त नोंदणी करायचं असेल त्या सब रजिस्टर साठी आपण अगोदरच टोकन घेऊ शकतो. आपला जो काही टाइम असेल, जो टाइम स्लॉट असेल तो अगोदरच या ठिकाणी आपण बुक करू शकतो. अशाप्रमाणे आपण सबमिट केल्यानंतर बघू शकतो की या ठिकाणी आपल्यासमोर जे टाइम स्लॉट उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत, जे काही शिल्लक आहेत ते टाइम स्लॉट या ठिकाणी आपल्यासमोर दिसतात. आपला दस्त नोंदणी करण्यासाठी पक्षकारांना किंवा समजा वकिलांना जो काही वेळ या ठिकाणी आवश्यक असेल त्यांना तो वेळ या ठिकाणी आपण सिलेक्ट करू शकतो. तो वेळ सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला एक रिसिप्ट त्या ठिकाणी प्राप्त होते. ते रिसिप्टची प्रिंट काढून आपण दस्तासोबत जोडून त्या ठिकाणी त्या वेळेत सब रजिस्टर कार्यालयामध्ये त्या ठिकाणी जाऊ शकतो. तर अशाप्रमाणे आपली जी पॉवर ऑफ अटर्नी संदर्भात डेटा एंट्री होती ती जवळपास पूर्ण झालेली आहे. त्याच्यामध्ये आपण बघू शकतो की दस्ताचा प्रकार हा पॉवर ऑफ अटर्नी आहे. त्यामध्ये स्टॅम्प ड्युटी 100 रुपये आहे. गावाचे नाव, पेज, DSCचे जे पानं असतील ते, इतर माहिती, दोन्ही पार्टीचे नाव जे काय असेल ते आपण या ठिकाणी कोणाच्याही नावाचा वापर न केल्यामुळे आपण माहिती परत साठी हा व्हिडिओ या ठिकाणी बनवतोय. तर त्यासाठी आपण अशा पद्धतीने या ठिकाणी नावं नमूद केलेले आहेत. तर पॉवर ऑफ अटर्नीची जी काही डेटा एंट्री असते ती अशा पद्धतीने अतिशय सोप्या पद्धतीने केली जाते. तर ती आपण अशा पद्धतीने प्रिंटआउट घेऊन त्या ठिकाणी सब रजिस्टर कार्यालयात दस्तासोबत जोडून घेऊन जाऊ शकतो. अशाप्रमाणे आपल्याला IGR महाराष्ट्र या वेबसाईटवरती ज्या काही ऑनलाईन सुविधा पुरवण्यात आलेल्या आहेत त्या ऑनलाईन सुविधा कशा पद्धतीने त्याचा वापर केला जातो, आपल्या प्रॉपर्टीचं जे काही दस्तावेज असतील, जे काही ट्रान्झॅक्शन असतील ते बघण्यासाठी आपण या ठिकाणी IGR महाराष्ट्र या वेबसाईटवरून माहिती व्हिडिओ त्या ठिकाणी बनवत असतो. अशाच प्रमाणे इतर माहितीसाठी जो काही व्हिडिओ आवश्यक असेल, इतर माहिती संदर्भात जर काही माहिती आवश्यक असेल तर त्यावर व्हिडिओ बनवण्यासाठी कमेंट्स नक्की करा. अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, जे कोणी नवीन असतील सबस्क्रायबर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल मी ॲडव्होकेट अविनाश पाटील धन्यवाद देतो. टेक्सास लीगल या यूट्यूब चॅनलवरती आपण वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.